अप्पी सांगितलेलं लवकर कर ना पटकन. मम्मा पण कोण आलं तर? मी आहे ना लक्ष ठेवायला. कर. मम्मा मम्मा झालं. माझ्या तोंडचा घास तू म्हातारीला देऊन टाकणार समर. तुला कल्पना नाहीये हे सगळं मिळवण्यासाठी मी किती त्रास किती अपमान सहन केलेत आणि तू हे सगळं म्हातारीला देऊन टाकणार नाही. असं कधीच होऊ देणार नाही मी. अप्पी झालं ना तुझं. देख किचन मध्ये जा. पिंट्यानं लगेच निघाला असेल मला डॉक्टरकडे न्यायला. हो. पण मुळात सांगितलंच कोणी? तू सांगितलंस? नाही 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 मी नाही मी मी कशी सांगेन आजी. मी ते इथे तुमच्या समोर बसले होते की नाही. मी नाही जाणार डॉक्टरकडे. अगं एवढं काही नाही झालं मला. म्हणजे चालून येऊ ना. अहो पण राजवाडे येता येता आत्ता घरी. येऊ दे त्याला. त्याला पण नेऊया. हो पण तरी जरासा अवकाश असा आजी आता. अवकाशच चालते ग बाई. अप्पी आता तिसरा टप्पा सुरू. मम्मा मी रेडीच आहे. तू लाव फोन लाव. सावकाश हा आजी. अगं तुझा फोन वाजतोय. हा राहू दे ना रूम मध्ये आहे ना मी नंतर बघते. अगं आत्ताच घे. पिंट्याचाच असेल आणि मला बरं नसलं ना की चैन पडत नाही त्याला. घे. अहो पण ते घरीच यायला निघालेत बघू ना. अगं घे बाई. नाहीतर पोचलेपर्यंत तो करतच राहील फोन. जातो. बरं पण मग तुम्ही इथून हलणार नाही आता? नाही जायचंय खाली. मी येईपर्यंत. अजिबात हलणार नाही. तू जातो. घे फोन. थांबा मी आलेलं. हा, हो हो. हॅलो. स्वानंदी बाळा आई कशा आहेत ग? बऱ्या आहेत ना? हो हो बरे आहेत आता. अगं मला खूप काळजी वाटत होती म्हणून मी देवळात आले ग प्रसाद खायला. मी देवाचा प्रसाद घेते आणि येते. हा तोपर्यंत जरा लक्ष ठेव. काळजी घे त्यांची. हा मी लगेच येते. हो हो मी आहे. ठेवते हा फोन.